नमस्कार. जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. येत्या 1 जूनला आपला पेपर आहे कंबाईनचा आणि त्याची क्विक रिव्हिजन बॅच आपण घेतोय गणित बुद्धिमत्तेसाठी आणि या क्विक रिव्हिजन बॅचचं आजचं आपलं 4थं लेक्चर आहे आणि आज आपण टॉपिक पाहणार आहोत सूत्रांवर आधारित गणिते. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. महत्त्वाचं म्हणजे 2000 आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये 25ला जो पेपर झाला त्या पेपरमध्ये कंबाईनचा जो पेपर होता त्या पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायला भेटेल. मुद्दाम मी तो क्वेश्चन या आपल्या स्लाइडमध्ये घेतलेला नाहीये, कारण आपण ह्या सगळे क्वेश्चन 10 वर्षाचे क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर नक्की आपल्याला आताचा जो पेपर लेटेस्ट येतोय तो सॉल्व्ह करता येतोय का हे आपण त्यामधनं चेक करणार आहोत. ठीक आहे, तर याच कन्सेप्ट आधारित तो रिपीट होतोय का हे पण आपल्याला लक्षात येईल. पहा, याच्या आधीच्या एका लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं का एवढा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ह्या लेटेस्ट करंटमध्ये येणारे पेपर सॉल्व्ह करता येणार आहेत का, तर 100% येणार आहेत. कारण याच्यावर आधारित सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर आता आपण पूर्ण लेक्चर झाल्याच्या नंतर जो 2 फेब्रुवारीला पेपर झाला होता त्यातला या टॉपिकवर आधारित जो प्रश्न विचारला गेला होता तो पाहणार आहोत. ठीक आहे, तर आता टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपण काही सूत्र पाहणार आहोत, जी की सूत्र तुमच्या लक्षात असावी. ऍक्च्युली यावर आपण एक सेपरेट लेक्चर सुद्धा बनवलेला आहे युट्यूबला. जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्ही ते पाहू शकता आणि पाहिलं असेल तर बेटर, तुम्हाला हा टॉपिक अजून चांगल्या पद्धतीने कळेल आणि जर नसेल पाहिजे तर काही काळजी करू नका, या ठिकाणी आपण तो पॉईंट कव्हर करणार आहोतच. ओके, ठीक आहे. तर पहा, तुम्हाला कोणती सूत्र पाहिजेत लक्षात, तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्यानंतर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्यानंतर ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब, त्यानंतर त्याच्या आधी आपण अजून एक सूत्र घेऊया, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्यानंतर ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब, त्यानंतर ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब. ओके, पहा आता यांचा जो विस्तार आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. याचा जो विस्तार आहे हा होतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab, त्यानंतर इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. सूत्र व्यवस्थित पाठ करून लक्षात ठेवा. त्यानंतर ए स्क्वेअर बी स्क्वेअरचं ए प्लस बी ए मायनस बी, पूर्ण टॉपिक मध्ये तुम्हाला ही सूत्र पाहायला भेटणार आहेत. त्यानंतर ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब, याचा जो विस्तार होतो हा होतो ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस, जर तुमचे सूत्र पाठ असेल तर डायरेक्ट तुम्ही लेक्चर पुढे घेतलं तरी चालेल, 3a बी चा स्क्वेअर प्लस बी क्यूब. त्यानंतर याचा विस्तार होतो पहा ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर मायनस बी चा क्यूब. त्यानंतर पहा या ठिकाणी जर तुम्ही या दोघांना कंबाईन करायचा प्रयत्न केला, जर ह्या दोन सूत्रांची किंवा या दोन समीकरणांची जर मी बेरीज केली तर पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग अधिक ए वजा बी कंसाचा वर्ग, म्हणजे जर ह्या दोघांची मी बेरीज केली तर ए अधिक बी वर्ग ए वजा बी वर्ग ह्या दोघांची बेरीज होणार आणि इथं जर पाहिलं तर हे दोघं एकमेकाला काय होणार आहेत, कट होणार आहेत. ओके, पहा दोघांचे ही नंबर सेम आहेत, ए बी दोन्हीकडे सेम आहेत, फक्त इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. ओके, इथं ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर दोनदा आला म्हणून 2a स्क्वेअर, इथं काय होणार आहे 2b स्क्वेअर. ओके, म्हणजे इथं काय होईल पहा 2a चा स्क्वेअर प्लस 2b चा स्क्वेअर, म्हणजेच ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, जर ह्या दोघांची मी बेरीज केली इथून पुढे लक्षात ठेवा तर ती इथे 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, हे सूत्र ही आपल्याला ऍक्च्युली हे सूत्र नाहीये, हे आपण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून तयार केलेलं सूत्र आहे, पण लक्षात ठेवायची पण खास विशेष गरज नाहीये. तुमच्या लक्षात सहज येईल ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ए मायनस बी ह्या सरळ सरळ दोघांचा हा स्क्वेअर होतो. ठीक आहे, आता याच्यात अजून एक सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ते सूत्र कोणतं आहे पहा, अजून दोन सूत्र आहेत. तर ए क्यूब प्लस बी क्यूब, याचा विस्तार होतो ए प्लस बी, नीट समजून घ्या, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, इथं 2 नाहीये, ए क्यूब मायनस बी क्यूब, इथं याचा विस्तार होतो ए मायनस बी प्लस ए मायनस मायनस, आतमध्ये जर पाहिलं तर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, इथं कुठेही 2 नाहीये. ओके, जर तुम्ही टोटल सगळी सूत्र पाहिली तर हे पहिलं, हे दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं. ओके, त्यानंतर
6 आणि 7 या 7 सूत्रांच्या आधारे आपल्याला हा टॉपिक पूर्ण कव्हर करायचा आहे आणि या 7 सूत्रांच्या बाहेर शक्यतो एकही प्रश्न विचारला जात नाही. ठीक आहे, तर आपण आपल्या लेक्चरला आता प्रश्नांना सुरुवात करतो. या सूत्रांच्या आधारे आपल्याला ही गणितं सॉल्व्ह करायची. आता पहिलाच प्रश्न आहे पहा, इथं जर पाहिलं तर 0.1 0.1 0.1 3 वेळा विचारला गेलाय पहा. ओके, त्यानंतर इथं जर पाहिलं तर 0.2 0.2 0.02 0.02 म्हणजे इथं जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं, समजा आपण 0.1 ला ए म्हटलं म्हणजे इथं काय होणार आहे, ए गुणिले ए गुणिले ए. मी तुम्हाला समजून सांगतोय, इथून पुढे तुम्ही स्पीडनी सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, समजून सांगतोय म्हणून थोडासा वेळ जास्त जाणार आहे. ओके, आता पहा प्लस इथं जर 0.02 ला जर मी बी म्हटलं तर इथं काय होणार आहे, बी गुणिले बी गुणिले बी. ओके, नीट समजून घ्या. आता त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर 0.2 0.2 0.2 मग आता याला सी म्हणायचं का, अजिबात नाही. 0.04 0.04 0.04 याला डी म्हणायचं का, 100% नाही. मग काय करायचं पहा, 0.2 हा कशामुळे तयार झाला, 2 गुणिले 0.1. जर या संख्येला तुम्ही 2 ने गुणलं, जर या संख्येला तुम्ही 2 ने गुणलं तर 0.2 ही संख्या तयार होते. इथं जर पाहिलं सेम त्या पॅटर्ननी, इथं जर पाहिलं तर सेम त्या पॅटर्ननी, म्हणजे 2 गुणिले आणि 0.1 कोण आहे आपला ए, म्हणजे खाली जर पाहिलं तर 2 गुणिले ए परत 2 गुणिले ए परत 2 गुणिले ए आधी. सेम या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा तुम्हाला तोच पॅटर्न पाहायला भेटेल. पहा काय, 2 गुणिले 0.02. ओके, म्हणजे जर 2 ने याला गुणलं तर 0.04 हा ऑप्शन येणार आहे. या नंबरला आपण काय म्हटलेलो आहे, बी म्हटलोय. ओके, आता हे सगळं आपण ए बी मध्ये घेऊन चाललोय. इथं काय होणार आहे तुम्हाला समजावं म्हणून मी या पद्धतीने लिहितोय, नाहीतर डायरेक्ट ए क्यूब बी क्यूब 8 ए क्यूब बी क्यूब या पद्धतीने येईल. पण तुमच्या लक्षात येईल आता या पद्धतीने का लिहिले. 2 गुणिले काय होतोय बी म्हणजे 2b गुणिले 2b गुणिले 2b या पद्धतीने आपल्याला दिलेले हे गणित आहे. काय केलं आपण, 0.1 ला ए मानलं आणि 0.02 ला बी मानलं, त्यामुळं आपल्याला समोर जो फॉर्मॅट दिसतोय तो हा फॉर्मॅट दिसतोय. आता त्यामुळे काय झालं पहा, वरती कोण आला ए क्यूब, खाली कोण आला त्याच्या शेजारी बी क्यूब, खाली 2 गुणिले 2 गुणिले 2 8. ओके, त्यानंतर ए चा काय झाला क्यूब, खाली परत इथं 8 2 2 2 बी चा क्यूब. खालून मी जर 8 कॉमन बाहेर काढले तर वरती कोण आहे ए क्यूब प्लस बी क्यूब, खाली 8 जर कॉमन काढले आता आतमध्ये कोण राहिला ए क्यूब प्लस बी क्यूब. या ठिकाणी हे कॅन्सल झालं म्हणजे खाली कोण राहिलं 1/8 आणि 1/8 इथं ऑप्शन नाहीये. जर 8 ने 1 ला भागलं, 8 ने 1 ला भागलं तर तुम्हाला 0.125 उत्तर भेटेल. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय केलं, ह्या सगळ्या गणिताला ए आणि बी च्या फॉर्मॅटमध्ये केल्यानंतर तुम्हाला कुठेही कॅल्क्युलेशन गुणाकार काही करायची गरज नाहीये, तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटणार आहे. आणि इथून पुढे आपण सगळी गणितं याच फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करणार आहोत आणि ही गणितं सगळी अशाच फॉर्म्युल्यामध्ये बसतील अशा स्वरूपातच तुम्हाला दिलेली असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पहा दुसरा प्रश्न काय दिलाय. दुसऱ्या प्रश्नाकडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर पुन्हा तोच पॅटर्न त्या पद्धतीनेच तुम्हाला पाहायला भेटेल. 2.3 गुणिले 2.3 जर 2.3 ला मी ए म्हटलं तर इथं काय होणार आहे माझा ए चा वर्ग वजा इथं 2.1 याला जर मी बी म्हटलं, 2.1 ला जर मी बी म्हटलं, आता हे मी तुम्हाला समजावं म्हणून करतोय. तुम्ही मात्र सॉल्व्ह करताना एक वर्ग अधिक बी वर्ग सॉरी वजा बी वर्ग हे डायरेक्ट लिहायचंय. इथं काय झालं बी वर्ग आणि खाली जर पाहिलं तर किती आहे 4.4. ठीक आहे, आता ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार काय होतो पहा. हे गणित मी या फॉर्मॅटमध्ये आणलं, खाली 4.4 ला मी काही हात लावलेला नाही का, कारण त्याचं काही करताच येणार नाही. माझा हा ए आणि हा बी आहे, ए आणि बी झाला का गणित संपतं. ओके, आता ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार काय होतो ए अधिक बी आणि ए वजा बी, बरोबर आहे. खाली किती आहे 4.4. आता जर तुम्ही पुन्हा एक या ठिकाणी पाहिलं तर ए अधिक बी म्हणजे काय करायचंय तुम्हाला, ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची. ए अधिक बी ची बेरीज किती येणार आहे 3 आणि 1 4 आणि 2 आणि 2 4 म्हणजे ए अधिक बी ची बेरीज किती आली 4.4. ओके, याला गुणिले ह्या दोघांची काय होणार आहे आता वजाबाकी होता सरळ 3तून 1 गेला 2 पॉईंट 2तून 2 गेला 0 म्हणजे 0.2 आणि खाली किती आहे 4.4. ह्या 4.4 ला हे कॅन्सल झाले, उत्तर आलं 0.2. पहा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक 2.
म्हणजे लक्षात येते तुम्हाला, ठीक आहे का ए कशाला म्हणायचं आणि बी कशाला म्हणायचं आणि कशा पद्धतीने हे गणित ह्या टाईपची गणित सॉल्व्ह करायची. आता इथं जर पाहिलं तर पहा 469 174 त्याचा वर्ग दिलाय आणि ह्या दोघांची बेरीज करून त्याचा वर्ग करायला सांगितलंय, नंतर ह्या दोघांची वजाबाकी करून त्याचा वर्ग करायला सांगितलंय आणि खाली परत 174 दिले. याचं जे उत्तर येत आहे ते त्यांनी सांगितलंय 4 आहे आणि 1 ची किंमत काढा. आता हे जर गणित पाहिलं तर दिसायला एकदम अवघड आहे, पण आता जो आपण फॉर्म्युला वापरला a² - b², त्याचा विस्तार जो होतो a + b a - b, त्या सूत्राच्या आधारेच तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचंय. फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे का ए कोण आहे बी कोण आहे आणि त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, इथं मी कोणाचीही बेरीज करणार नाहीये आणि ना कोणाची ऍडिशन करणार आहे. का? कारण हे सगळं जे करायचं हे सगळं शेवटी करायचंय. याचा त्यामुळे काय होणार आहे, तुमचे कॅल्क्युलेशन करायचं जे टाइम आहे तो सगळा वाचणार आहे. आता का असं आपण करणार आहे तुमच्या लक्षात दिलं, 469 या संख्येला समजा मी ए म्हटलं आणि 174 या संख्येला समजा मी बी म्हटलं, तर काय होणार आहे पहा, हे गणित मी या ठिकाणी लिहितोय. ए अधिक बी कंसाचा वर्ग आहे वजा ए वजा बी कंसाचा वर्ग आहे, बरोबर. आणि इथं जर पाहिलं तर काय एक्स आहे, एक्सची किंमत काढायची आहे आणि 174 ही जी संख्या आहे ही कोणती संख्या आहे, हा एक्स आहे गुणिले बी आहे. ओके, 174 ला आपण बी म्हटलंय. आता तुम्हाला माहितीये या टोटल संख्येला ए म्हणा, या टोटल संख्येला बी म्हटलं तर ए वर्ग वजा बी वर्ग हा पार्ट इथं तयार होतो. नीट समजून घ्या. पहा, या पूर्ण संख्येला आपण काय म्हटलं ए, ह्या पूर्ण संख्येला आपण काय म्हटलं बी. मग ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार होतो ए अधिक बी ए वजा बी. मग पहिलं ए अधिक बी, पण ए म्हणजे कोण आहे माझा, ए म्हणजे माझा आहे ए अधिक बी. ओके, याच्यामध्ये मी मिळवतोय कोणाला, माझा बी, बी पण कोण आहे अधिक ए वजा बी. पहा, या सूत्राचा वापर केला मी, ए अधिक बी ए वजा बी. तिथं परत आता ए अधिक बी झालं, कोणतं सूत्र वापरतोय लक्षात येते ना तुमच्या, ए वर्ग वजा बी वर्ग, त्याचा विस्तार काय होतो ए अधिक बी ए वजा बी. सूत्र लिहून दिलेलं आहे या ठिकाणी. हा आपला आहे ए, हा आहे बी. ओके, किंवा याला एक्स म्हणा याला वाय म्हणा, एक्स वर्ग वजा वाय वर्ग, याचा विस्तार होतो एक्स अधिक वाय एक्स वजा वाय. ओके, आता त्यातला अधिक झाला, आता वजा करायचंय ए अधिक बी. वजा बाकी करताना दुसऱ्याचे साईन चेंज होतात म्हणून इथं ए ला वजा होणार आणि बी मात्र काय होणार अधिक होणार. खाली किती आहे एक्स गुणिले बी आहे. ओके, ठीक आहे. आता नीट पहा, इथं जर पाहिलं तर ए आणि ए 2 ए होणार आहे, बी ला बी काय होणार आहे कट होणार आहे, गुणिले इथं बी आणि 2 बी आणि इथं ए ला ए कट होणार आहे. खाली जर पाहिलं तर एक्स गुणिले काय बी आहे. आता इथं जर पाहिलं तर दोघांमधनं इथं पहा, ह्या बीला हा बी कट झाला, त्यानंतर इथं किती आले 2 आणि 2 किती आले 4 ए भागिले किती आहे एक्स आणि याचं उत्तर किती आहे 4. 4 उत्तर त्यांनी दिलेले जे की आपण इथं लिहिलं नव्हतं, बरोबर. आता जर मला 4 ची किंमत काढायची आहे, सॉरी 1 ची किंमत काढायची आहे, तर 4 भागिले येणार आहे, बरोबर आहे. 4 भागिले येणार आहे, एक्स तिकडे जाणार आहे, 4 भागिले आल्यामुळे 4 ला 4 परत कट होणार आहे, म्हणजे शिल्लक कोण राहिला फक्त ए आणि तिकडे कोण राहिला एक्स. आता ए कोण आहे आपला 469, उत्तर आलं 469. या ठिकाणी मी कुठंही कोणताही आकडा लिहिला नाही, ना बेरीज केली ना वजाबाकी. फक्त मी काय केलं, ह्या गणिताला या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि सूत्राच्या आधारे सॉल्व्ह केलं. सगळी गणित आपल्याला याच पद्धतीने करायची. ओके, लक्षात आले, ठीक आहे. आता त्याच्या पुढचं सूत्र प्रश्न, सूत्र इतकी का प्रश्न लक्षात येत नाही, ठीक आहे. आता एक्स बरोबर 3.42 चा वर्ग 2 3.42 1.22 तर एक्सची किंमत काढा. आता पहा, हा जो विस्तार आहे मी याला काय म्हणेल ए चा वर्ग वजा 2, हा ए माझा, हा बी आहे माझा. आता मी लिहित नाही बसत आहे, ए कोण आहे बी कोण आहे लक्षात आलंय तुमच्या आता. आणि हा कोण आहे पहा, बी चा काय झाला वर्ग झाला. आता हा जो विस्तार आहे हा टोटल विस्तार कोणाचा आहे, हा टोटल विस्तार असतो ए वजा बी कंसाचा वर्ग, ठीक आहे. मग ए म्हणजे कोण आहे, ए म्हणजे माझा आहे 3.42. ओके, वजा 3.42 वजा 1.22 आणि याचा काय दिलाय वर्ग. मग 3 करतोय आपण आता, 2तून 2 गेला 0, त्यानंतर 4तून 2 गेले 2, 3तून 1 गेला 2, 2.20 म्हणजे थोडक्यात इथं याचं काय करायचंय तुम्हाला वर्ग करायचा आहे आणि वर्ग करून झाल्यानंतर पहा 2.20 चा वर्ग
किती होणार आहे? खरं तर तुम्हाला कितीचा वर्ग करायचा आहे? 22चा. 22चा वर्ग 484. वा वा 484. आता ऑलरेडी इथं डबल शून्य असणार आहे, कारण आपण फक्त 22चा वर्ग केलेला आहे. हे पॉईंटचा वर्ग कसा करायचा माहिती आहे तुम्हाला? वर्ग असल्यामुळे शून्य दोनदा आला. पॉईंट नंतर दोन संख्या आहेत म्हणजे पॉईंट 4 नंतर येणारे मागून 4.84. 4.84 पर्याय क्रमांक 2. ओके, लक्षात आलं? म्हणजे इथं जर तुम्ही ए आणि बी कोणता आहे हे जर तुम्हाला कळलं तर डायरेक्ट आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ओके, फक्त इथं वर्ग करताना व्यवस्थित करा. ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा काय दिलं इथं. पाचवं गणित 8 3.75चा घन अधिक 1 7.75 वर्ग 6.5. ठीक आहे, चालेल. पहा आता ह्या गणितामध्ये 8ला मी असं म्हणू शकतो, पहा 2चा घन. 8ला मी काय म्हटलं? 2चा घन. त्यानंतर आहे 3.75चा घन अधिक 1 खाली 7.5 वर्ग वजा 6.5. ओके, इथं पॉइंट आहे. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं ए घन बी घन, जर ए बी आणि कंसाचा जर वर्ग असेल तर आपण काय करू शकतो? एचा पण वर्ग बीचा पण वर्ग. जसं ते दोघांना सेपरेट देऊ शकतो तसा दोघांचा सेपरेट काढून पण घेऊ शकतो. म्हणजे इथं जर पाहिलं तर 2 गुणिले 3.75 याचा काय झाला? घन अधिक 1. बरोबर आहे. इथं किती आहे? 7.5चा वर्ग वजा 6.5. आता जर दोन्ही मी ह्या संख्येला गुणलं, 2 गुणलं 5 2 10, हाताला 1, 7 2 14 1 15, हाताला 1, 5 3 2 6 आणि 7. पॉईंट नंतर दोन संख्या आहेत, परत मागून पॉईंट मोजायचे. दोन संख्येनंतर पॉईंट द्यायचा आहे आणि ह्या संख्येचा काय आला? घन अधिक 1 तसाच आहे. आणि खाली किती आहे? 7.5चा वर्ग वजा 6.5. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 7.5 पॉईंट नंतरचा शून्य म्हणजे 5च्या मागचा जो शून्य आहे तो आपण काढून टाकू शकतो. म्हणजे इथं काय आलं? 7.5 याचा काय आला? घन. आता जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं तर पहा 7.5चा घन 1चा वर्ग 1चा घन 1चा कितवाही घात केला तरी तो काय? तो एकच येतो. म्हणून मी या ठिकाणी काय केलं? 1चा घन घेतला. का? कारण शेजारची संख्या घन आहे. जर मला a घन अधिक b घन जर मिळाला तर मला उत्तर काढणं सोपं जाईल म्हणून. आणि खाली किती जर पाहिलं तर मी 7.5चा काय लिहितोय मी? तो वर्ग वजा 6.5. आता इथं काय झालं पहा? a घन अधिक b घन, a घन अधिक b घन याचा विस्तार काय होतो? याचा विस्तार होतो a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा ab अधिक a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. ओके, ठीक आहे. मग आता इथं काय झालं? 7.5 अधिक 1. ओके, आणि इथे काय होणार आहे? 7.5चा वर्ग वजा a गुणिले b म्हणजे किती? 7.5 अधिक 1चा वर्ग. 1चा वर्ग काय होणार आहे? 1च होणार आहे. आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर काय? 7.5चा वर्ग वजा 6.5. आता इथं काय झालं पहा? ही एक मिळून संख्या आहे. 7.5चा वर्ग आहे. 7.5 मधनं 1 गेला म्हणजे 6.5 राहिले. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर किती आहे? 7.5 चा वर्ग वजा 6.5. इथं सुद्धा 7.5चा वर्ग वजा इथून 1 वजा झालेला आहे म्हणजे इथं पण आलंय 6.5. म्हणजे हा कंस या कंसाला कॅन्सल झाला. इथं राहिले 7.5 आणि 1 किती झाले? 8.5. आणि माझं उत्तर आहे शेवटचं 8.5 म्हणजे पर्याय क्रमांक 4. लक्षात आलं? म्हणजे कुठेही मी कोणाची बेरीज वजाबाकी करत बसलो नाही. डायरेक्ट त्या सूत्राचा वापर करून. आता तुम्ही म्हणाल सर हे माझ्या लक्षात कसं काय आलं? तर हे अशाच पद्धतीने जायचे. आता पहा इथं किती दिले होते? 7.5 आणि इथं किती दिलेत? 8. आता पहा 8 दिलाय, 8चा 2चा घन आहे. जर तो 2चा घन आहे तर इथं एक शेजारीची संख्या घन आहे. मला लगेच हे सूत्र आठवलं का? जर हे कुठं शिकलो आपण? घातांक आणि करणी टॉपिक मध्ये. ओके, जर दोघांचा घातांक एकच असेल तर तो आपण सेपरेट पण करू शकतो आणि कॉमन पण काढू शकतो. याचा आधारचा वापर करून मी या गणिताला सुरुवात केली. आलं लक्षात? ठीक आहे, पाहूया त्याच्या पुढचं गणित. काय दिले गणित पहा? 400. इथं गणित क्रमांक 6 मध्ये ए आणि ए. ओके, बी बी बी. इथं अधिक चिन्ह दिलंय, इथं मात्र गुणिले दिलंय. म्हणजे ए चा काय झाला? घन अधिक बी चा काय झाला? घन.
कारण त्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा गुणलं, इकडे सुद्धा त्या संख्येने त्या संख्येला 3 वेळा गुणलंय. खाली जर पाहिलं तर इथं a चा काय झाला, त्या संख्येने त्या संख्येला 2 वेळा गुणलंय, a चा वर्ग झाला. इथं पाहिलं तर a आणि b ह्या दोन संख्या दिसतात, वजा चिन्ह आहे, a गुणिले b, b आपली संख्या कोणती कळलंय तुम्हाला. ओके ठीक आहे. त्यानंतर काय आलं, परत b चा काय आला, वर्ग आला. पहा किती सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, ज्या संख्यावरती त्या संख्या खाली फक्त घन आणि वर्ग या पद्धतीने दिल्यात. आता याचा विस्तार जर तुम्हाला माहिती असेल तर a अधिक b दुसऱ्या कंसात काय होतं, a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग, आणि खाली काय दिले परत, a वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. याचा वापर करून हे याला कट झालं, काय राहिलं, a अधिक b. म्हणजे आपल्या दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत, कोणती 641 आणि दुसरी संख्या कोणती आहे 359, या संख्येची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. 9 1 10, 5 10 आणि 10 म्हणजे किती आली, 1000. पर्याय क्रमांक 4. ओके, या पद्धतीने आपल्याला ठिकाणी सोडवायचे. त्यानंतर 7व्या गणितात जर पाहिलं तर a वर्ग वजा b वर्ग, सरळ सरळ सांगितलंय. म्हणजे काय होणार आहे, a वर्ग वजा b वर्गाचा विस्तार काय होतो, a अधिक b, बरोबर आहे. a अधिक b लिहून घेताना आपण विस्तार पण करायची काही गरज नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे हे गणित काय, a चा वर्ग आहे आणि इथं काय b चा वर्ग. म्हणजे काय होणार आहे, a अधिक b आणि a वजा b. याचा अर्थ काय होतोय, आता जर तुम्ही पहा 998 मधनं 1 गेला म्हणजे ही संख्या काय 1 आहे. ओके, आणि इथं काय 998 मध्ये आपण जर 999 मध्ये 998 जर मिळवले तर 1 याला दिलं तर 1000 झाले, म्हणजे 997 आणि 1997 ही संख्या इथं आली आणि यांचा काय गुणाकार आहे, म्हणजे 1997 हे तुमचं काय झालं, फायनल उत्तर झालं. a अधिक b a वजा b ह्या सूत्राच्या आधारे, आणि दुसरा कंस त्याला काय होता, गुणिले. सरळ सरळ आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं. आता इथं जर पाहिलं तर पहा a वर्ग वर्ग, वरती पहा जे अंशामध्ये दिले असतं ते खाली कॅन्सल झालंच पाहिजे, या पॅटर्न मध्ये दिलेलं असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, अशाच पद्धतीने आपण म्हणजे या लेक्चरच्या पहिलं गणित पाहिले पहा. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर 0.07 आहे. जर मला हा पॉईंट अजून एक घरी इकडे जर सरकवला तर वरचा नंबर आणि खालचा नंबर माझ्याकडे काय भेटणार आहे, सेम भेटणार आहे. म्हणून मी याला काय केलं, 0.1 इकडे बाजूला काढून घेतला. इथं काय राहिले 0.07. आता पहा जर ह्या दोघांचा गुणाकार मी जर केला, गुणाकार केला तर इकडे कोण राहणार आहे, एक्स्ट्रा. पहा 7 1 7, 7 1 7 लिहिले. पॉईंट नंतर किती संख्या आहेत, इथं 1 आणि पॉईंट नंतर इथं 2, म्हणून 3 संख्येनंतर पॉईंट, म्हणून तो पॉईंट इथं आला. म्हणून पॉईंट 1 मी बाजूला घेतला. इथं जर पाहिलं तर परत पॉईंट 1 मी काय करणार आहे, बाजूला घेणार आहे, म्हणजे वरचा नंबर आणि खालचा नंबर सेम भेटणार आहे. इथे सुद्धा, आणि तो काय आहे, गुणिले. हे नीट लक्षात ठेवा, 0.1 काय आहे या ठिकाणी, गुणिले. म्हणजे जर ही संख्या आपण बाहेर काढला, पहा हा पॉईंट इथे गेला, आता हा पॉईंट पण इथे गेला, म्हणजे वरती काय दिलाय, a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. आणि खाली जर पाहिलं, आता तुम्ही म्हणाल सर c कुठून आणला, आपण a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्गाचा विस्तार कुठेही नाहीये, तुम्ही पाहत राहा. पहा आता इथं काय झालं, a वर्ग b वर्ग आणि c वर्ग. खाली जर पाहिलं तर 0.1 गुणिले a वर्ग. ओके, इथं अधिक 0.1 इथं कोण आहे, b चा वर्ग, आणि इथं 0.1 गुणिले c चा वर्ग. लक्षात आलं का तो तुमच्या? ओके ठीक आहे. मग आता इथं काय केलं मी, सगळ्यांमधनं बाहेर काढला कोण, आणि सगळ्यांमधनं बाहेर काढला 0. इथं काय a वर्ग b वर्ग अधिक c वर्ग भागिले किती आहे 0.1, सगळ्यांमधनं बाहेर काढला. आणि इथं काय प्रत्येक ठिकाणी ह्या टोटलचा वर्ग आहे, ह्या टोटलचा वर्ग आहे. ओके, म्हणजे आता इथं नीट समजून घ्या बाजूला, 0.1 गुणिले a आणि याचा काय दिलेला आहे त्यांनी, वर्ग. म्हणजे हा जो वर्ग आहे हा 0.1 चा सुद्धा वर्ग होणार आहे. जर 0.1 चा वर्ग गुणिले इथं काय होणार आहे, तो a चा वर्ग. आणि जर तो 0.1 a चा म्हणजे 0.1 चा वर्ग झाला तर तो काय होणार आहे 0.01. लक्षात आलं? म्हणजे इथे जी संख्या आता मी लिहितोय, सगळ्यांमधून मी कॉमन डायरेक्ट बाहेर काढतोय, काय 0.01. हा काय झाला, डायरेक्ट वर्ग केला आणि सगळ्यांमधून बाहेर काढला. आतमध्ये कोण राहिलंय, a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. मग आता हे ब्रॅकेट ह्या ब्रॅकेटला काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजे वरती राहिलेली संख्या कोणीच नाही, म्हणजे 1.
आणि खाली किती आहे 0.01. म्हणजे जर मला पॉईंट काढायचा असेल तर वरची संख्या काय होणार आहे 100 आणि खाली किती राहणार आहे 1. पर्याय क्रमांक 3. पहा इतका सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला गेला होता. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं इथं वर्ग आहे, प्रिंटिंग मिस्टेक. ठीक आहे. का आता तुम्ही म्हणाल कसं, तर सिंपल आहे. इथं ए आणि इथं बी कंसाचा काय दिलाय वर्ग. इथं जर वर्ग दिलाय तर इथं पण काय असणार आहे वर्ग असणारच आहे. आता पहा प्रश्न कसा सोडवणार आहात तुम्ही. आधी ह्या पूर्ण म्हणजे ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अपूर्णांकात करून घेणार. सेम या पद्धतीने इथं करणार, सेम या पद्धतीने आणि मग त्यांची काय करणार बेरीज. इथं बेरीज वजाबाकी आणि मग सूत्राचा वापर करणार. इथं जर पाहिलं तर पहा 4 त्रिक 12 आणि 1 13, 13 भागिले 4 अधिक 7 2 14, 14 आणि 5 19, 19 भागिले 7 याचा काय वर्ग वजा इथं पण सेम काय 13 भागिले 4 वजा 19 भागिले 7 आणि याचा काय झाला वर्ग. आता पहा मी ह्या टोटलला माझा ए समजतो. ही जी टोटल संख्या आहे तिला ए चा वर्ग आणि ही टोटल काय झाली बी चा वर्ग. मग काय सांगतो सूत्र काय सांगतं ए अधिक बी आणि ए वजा बी. मग पहिलं ब्रॅकेट मी या ठिकाणी लिहून घेतो ए अधिक बी. ए म्हणजे कोण आहे 13 अधिक 4 19 7. ओके हा माझा ए. याच्यात मी मिळवलं कोणाला 13. असंच एक गणित झाले पहा याच्या आधी 13 भागिले 4 वजा 19 भागिले 7 आणि याचा काय झालं सॉरी वर्ग नाही लिहायचा आता ए अधिक बी. बरोबर आहे. आता ए अधिक बी करत असताना कॅन्सल कोण होणार आहे हा होणार आहे. सेम पॅटर्ननी पलीकडं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 13 भागिले 4 अधिक 19 भागिले 7 वजा करताना दुसऱ्याचा साइन चेंज होणार वजा 13 भागिले 4 अधिक 19 भागिले 7. दुसऱ्याचं साइन चेंज करायचं हे विसरायचं नाही कारण इथं ऑलरेडी दोन संख्या हे याला कट झालं म्हणजे इथं किती राहिले लक्षात घ्या 2 गुणिले 13 भागिले 4 हे दोनदा राहिले. त्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं तर सेकंड ब्रॅकेट मध्ये काय 2 गुणिले 19 भागिले 7 आणि यांचा गुणाकार करायचा आहे बे एक बे बे दोन्ही 4. बरोबर आहे. त्यानंतर इथं किती आहेत वरती किती आहेत आता 13 खाली किती आहेत 2 आणि यांचा गुणाकार 19 दुने 38. बरोबर आहे. आणि इथं किती आहे 7. परत ह्या दोन्ही इथं केलं 19 आलं म्हणजे किती आले 13 भागिले 1 गुणिले 19 भागिले 7. मग आता 7 पायात समान राहिला पाहिजे 7 1 7 7 नी इथं 13 ला गुणलं 13 7 91. बरोबर आहे 13 7 91 अधिक 19 1 19 आणि भागिले किती आले 7. बरोबर आहे. ठीक आहे 19 पाया समान करायची गरज नाही. अंशाने अंशाला गुणायचंय आणि हे दोघं एकमेकाला कट झाले हे कट झाले. इथं किती राहिले पा 2 गुणिले 13 भागिले 4 ह्या कंसात आणि त्या कंसात काय राहिलंय 2 गुणिले 19 भागिले 7. आता काय होईल पा बे एक बे बे दोन्ही 4 इथं 2 आहे ह्या 2 ला हा 2 परत कट होणार कारण हा छेदातला आहे म्हणजे इथं किती राहिले 13 खाली छेद नाही म्हणजे 1 आहे पलीकडे गुणिले 19 भागिले 7. बरोबर आहे. झालं उत्तर. आता गुणाकार असल्यामुळे 7 1 7 खाली किती आले 7 आणि इथं 19 त्रिक 57 आले 5 19 1 19 19 आणि 5 24 247 पॉईंट भागिले 7 या ठिकाणी झाले. पहा 9वा प्रश्न या ठिकाणी संपला. आता 10वा प्रश्न काय पहा अल्फा अधिक बीटा बरोबर 5 दिले अल्फा घन अधिक बीटा घन 20 दिले जर तर या वर्ग समीकरणाचे मूळ अल्फा आणि बीटा असतील तर समीकरण काय असेल. आता हा जो प्रश्न आहे हा 10वीच्या पुस्तकातला आहे. 10वीला तुम्हाला एक वर्ग समीकरण नावाचा एक टॉपिक आहे आणि त्या टॉपिक मधला हा प्रश्न तुम्हाला काढलाय. थोडासा वेगळ्या पॅटर्ननी इथं क्वेश्चन तुम्हाला घेतलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे पण जर पाहता याचे मूळ काय सांगितले त्यांनी मूळ आहे अल्फा आणि बीटा. जर
तुम्हाला मूळ अल्फा बीटा दिला असेल तर त्या वर्ग समीकरण कसं लिहितात पहा, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा वर्ग समीकरण तुम्हाला तयार करायचे. वर्ग समीकरणाचा फॉर्मॅट जो आहे तो काय असतो, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स प्लस सी या फॉर्मॅटमध्ये. आणि हे वर्ग समीकरण तयार करण्याचा हा फॉर्म्युला आहे का ज्याचे रूट किंवा ज्याचे मूळ काय आहे, अल्फा आणि बीटा. पहा, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर किती आहे, 0. या सूत्राच्या आधारे तुम्हाला समीकरण तयार करायचे. आता हे जे सूत्र आहे पहा, अल्फा अधिक बीटा हे रूट आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत त्यांनी किती दिली, 5. म्हणजे इथं मी काय लिहिणार आहे, एक्स वर्ग वजा 5 ब्रॅकेटच्या 5 आतमध्ये लिहिले, 5 बाहेर येताना वजा झाले, 5x अधिक. मला जर अल्फा गुणिले बीटाची किंमत कळली तर माझं उत्तर झालेलं आहे. म्हणजे आता माझं टार्गेट काय, अल्फा अधिक बीटाची किंमत काढ. मग अल्फा आणि बीटाची किंमत कशी भेटणार मला, अल्फा अधिक बीटाची किंमत मला इथून भेटणार. कशी बघूया आपण. पाहता काय दिले त्यांनी, अल्फा घन अधिक बीटाचा घन बरोबर किती दिले, 20. आता मला याचा विस्तार माहिती आहे. काय याचा विस्तार, अल्फा अधिक बीटा म्हणजे ए घन अधिक बी घन, त्याचा विस्तार ए अधिक बी, ए चा वर्ग इथं वजा अल्फा इंटू बीटा प्लस बीटाचा वर्ग म्हणजे ए अधिक बी, ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग बरोबर किती दिले, 20. आता मला याची किंमत माहिती आहे 5. इथं किती आहे, 5. आतल्या ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं तुम्ही तर काय होणार, इथं अल्फाचा वर्ग. इथं जर तुम्ही पाहिलं तर मी काय करेल, इथं काय केलं, बीटाचा वर्ग त्याच्या सोबत घेतला वजा अल्फा बीटा असं मी इथं लिहिलं बरोबर आहे. आणि इकडे किती आहे, 20. आता हे 5 आहे, 5 जर तिकडे भागिले गेले तर इथं काय राहिलं पहा, अल्फा वर्ग अधिक बीटाचा वर्ग वजा इथं मी काय लिहितो पहा, इथं जर मी लिहिलं 2 अल्फा बीटा वजा 3 अल्फा बीटा बरोबर 20. सॉरी 20 नाही, आता हा 5 तिकडे जाऊन झाला, 5 चोक 20 उत्तर आले 4. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथं एक चेंज केलाय, कोणता चेंज केलाय पहा, इथं आपण हा वाला चेंज केला. इथं पहा अल्फा वर्ग बीटा वर्ग पण मायनस अल्फा बीटाच्या जागी मी काय लिहिलंय, 2 अल्फा बीटा वजा 3 अल्फा बीटा. असं करण्यामागचं रिझन नीट समजून घ्या. पहा अल्फा वर्ग बीटा वर्ग आणि 2 अल्फा बीटा म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2 ए बी, हा जो विस्तार आहे हा कोणाचा विस्तार आहे, अल्फा अधिक बीटा म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग, ए अधिक बी कंसाचा वर्ग विस्तार काय, ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी चा वर्ग. ओके, मी ह्या विस्ताराचा वापर करून इथं आपण जाऊ शकतो. असं करण्यामागचं रिझन काय होतं, असं करण्यामागचं रिझन पहा, इथं किती आहे, 1 अल्फा बीटा ओके, पण त्याला चिन्ह कोणतं आहे, वजा. मग मी काय केलं, इथं अधिक 2 घेतल्यामुळं मला उत्तरात तर किती आलं पाहिजे, वजा 1च अल्फा बीटा राहिला पाहिजे. मग इथं मी किती लिहिले मागं, वजा 3 अल्फा बीटा. आता पहा जर मी ह्या दोनची वजाबाकी केली, 3 अल्फा बीटा मधनं 2 अल्फा बीटा गेले तर वजा अल्फा बीटा शिल्लक राहिले. लक्षात घ्या, कोणत्याही समीकरणात इथून पुढे जर तुम्हाला गरज लागली, एक्स स्क्वेअर तुम्ही दिलेले आहे आणि तुम्हाला सांगितलं का याच्या सोबत 2 आणणं गरजेचं आहे, तर मी कसं 2 आणणार आहे पहा, या ठिकाणी मी 2 आणला आणि लगेच त्याच्या सोबत वजा 2 दिला. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला पहा 2 मी आणला पण आणि 2 आणला पण नाही, कारण ह्या 2 ला हा 2 काय होणार आहे, कट होणार आहे. आता माझी गरज एक्स वर्ग अधिक 2 याची होती, त्याला मी बाजूला काढला आणि मग कॅल्क्युलेशन मी करू शकतो. म्हणजे लक्षात आलं तुमच्या काय सांगितलं, एक्स वर्ग अधिक 2 वजा 2 हे कसं आणलं गेलं. म्हणजे या पद्धतीने तुम्ही थोडासा बदल तुमच्या समीकरणात करू शकता. ओके, आता त्याच्या पुढे जर तुम्ही पाहिलं तर हा जो विस्तार आहे याच्या सुरुवातीचा हा काय, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 3 अल्फा बीटा बरोबर किती आहे, 4 आहे. आता अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग. आता पहा अल्फा अधिक बीटा असं करण्याचं रिझन, कारण याची किंमत आपल्याला माहिती आहे किती, याची किंमत 5. आता जर मी इथं 5 लिहिला तर 5चा काय झाला, वर्ग झाला, 5चा वर्ग 25 वजा अल्फा 3 अल्फा बीटा बरोबर किती आहे, 4. आता मी काय करेल, वजा 3 अल्फा बीटाला तिकडे नेईन आणि 4ला जर मी इकडे आणलं तर 4 इकडे वजा म्हणून येतील. ओके, म्हणजे 25 वजा 4 आणि वजा अल्फा 3 अल्फा बीटा तिकडे जाऊन काय झाले, अधिक 3 अल्फा बीटा. मग 25 मधनं 4 गेले, 21 राहिले, 3 अल्फा बीटा. हे 3 इकडे भागिले आले, 3नी जर 21 ला भागलं तर उत्तर आलं 7 अल्फा गुणिले बीटा. बस ही मिळालेली किंमत तुम्हाला फक्त इथं ठेवायची, उत्तर झालं तुमचं. पहा एक्स वर्ग वजा 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 वजा
5x कुठे दिसतंय +7, पर्याय क्रमांक 4. आणि हे काढण्यासाठी मला हे सूत्र माहित पाहिजे नव्हतं. हे 10वीच्या पुस्तकातलं गणित आहे. ओके, लक्षात घ्या. मला हे शोधायचं होतं, मला हे सूत्र पाहिजे नव्हतं. त्याच्यात अल्फा इंटू बीटाची किंमत माझ्याकडे नव्हती आणि ती काढण्यासाठी मी याचा वापर केला. हा वापर करत असताना मी त्याचा सूत्राचा वापर केला. त्याचा सूत्र वापर करून मी फक्त इथं थोडासा चेंज केलाय. हा चेंज तुम्हाला जर लक्षात असेल किंवा माहीत झाला तर मात्र हे गणित एकदम सोपं आहे, सिंपल आहे. ओके, ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्याच्या पुढचं तुम्ही म्हणाल सर सगळीच गणितं सोपी आहेत असं तुम्हाला वाटतंय, पण खरंच लिटरली खरंच सोपी आहे. ठीक आहे. तर पहा पुढचा प्रश्न घेतोय आपण. 1.3 वेळा आलं इथं जर पाहिलं, सॉरी 3 वेळा नाहीये, 2 वेळाचं. का इथं चिन्ह का ह्या दोनचा गुणाकार आहे, इथं अधिकचं चिन्ह आहे, परत गुणिले परत इथं हे 2 वेळा आहे, म्हणजे झालेले गणित आहे. ओके, सिंपल फॉर्मॅट आहे. या संख्येला आपण ए म्हटलं म्हणजे काय झालं, ए चा वर्ग अधिक इथं जर तुम्ही पाहिलं तर 1.3 म्हणजे इथं ए ऑलरेडी आहे. आता जरी तुम्ही 2 बाहेर काढला, 4.114 मधून जर मी 2 बाहेर काढला, ही संख्या कशामुळे बनली, 2 गुणिले ही संख्या कोणामुळे बनली बा, 2 गुणिले 2.07. पहा 7 दुने 14 आणि 2 दुनी 4, 2नी जर गुणलं तर म्हणजे इथं काय नाही 2. ए म्हणजे कोण आहे 1.93 आणि बी म्हणजे कोण आहे 2.07. हा बी आहे, अधिक बीचा काय आहे पलीकडे वर्ग आहे. खाली जर पाहिलं तर काय 3.86 अधिक म्हणजे ते पण नको लिहायला आपण, ते पण डायरेक्ट याच्यातच लिहूया. जर 1.93 ला जर मी 2 नी गुणलं, 3 दुने 6, 9 दुने 18, हा चला एक बेग बे म्हणजे 3.86. पहा म्हणजे तुमच्या ए ला किती निघून लिहिलं, इथं ए ला किती निघून लिहिले 2 ने, म्हणजे इथं किती आहे 2a अधिक इथं सुद्धा तुमच्या बी ला किती निघून लिहिले 2 ने. पहा म्हणजे मी हे एवढं मोठं गणित या फॉर्मॅट मध्ये बसवलं, झालं उत्तर. आता माझं वरचा जो विस्तार आहे हा कोणाचा आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग, हा याचा विस्तार आहे. खालून जर मी 2 कॉमन काढला तर आतमध्ये कोण राहिला, ए अधिक बी, बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालं, ए अधिक बी कंसाचा वर्ग आहे, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो ए अधिक बी दुसऱ्या कंसात परत ए अधिक बी आणि खाली किती आहे 2 ए अधिक बी. ओके, ए अधिक बी ला ए अधिक बी कॅन्सल झाला, म्हणजे इथं कोण राहिला ए अधिक बी. आता ए अधिक बी म्हणजे किती, ए म्हणजे कोण आहे तुमचा, त्याला 2 ने भागायचे पहा. ए म्हणजे कोण आहे तुमचा 1.93 आणि बी म्हणजे कोण आहे तुमचा 2.07, बरोबर आहे. 3 7 हा चला 1 परत 0 परत 4. ओके, म्हणजे 4.00 आणि याला जर 2 नी भागायचे, ही ए अधिक बी केले आपण, त्याला 2 नी भागायचे अजून तुम्हाला, म्हणजे उत्तर किती आलं 2 2 2, पर्याय क्रमांक 3. लक्षात आले तुमच्या, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण काय, आणि पुढचा प्रश्न काय पहा, ए चा वर्ग बी चा वर्ग, ए आणि बी संपला विषय. ए वर्ग वजा बी चा वर्ग, ए म्हणजे खाली दिलेली संख्या आहे, परत वजा परत तिथं संख्या दिली, म्हणजे ह्या गणिताला आपण या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेतलं. पहा आता या ठिकाणी प्रत्येक वेळेस मी म्हणत नाहीये का ए म्हणजे 3.57, बी म्हणजे 2.43, हे आता तुम्ही कळून घ्यायचंय का ए कोण आहे बी कोण आहे, आणि मी फक्त त्या गणिताला ह्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं. झालं ए अधिक बी, ए वजा बी याचा विस्तार आहे आणि खाली आहे ए वजा बी, या इथं ब्रॅकेट कट झालं, इथं काय राहिला ए अधिक बी. ए म्हणजे कोण आहे आता तुमचा, आता बेरीज करायची, ए म्हणजे कोण आहे 3.57 आणि बी म्हणजे कोण आहे 2.43. आपल्याला किती होणार बेरीज, 7 1 परत 0 परत 1 6 म्हणजे 6.00, पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी पहा डायरेक्ट आपण उत्तर काढलेलं आहे आणि या ठिकाणी हा तुमचा टॉपिक संपलेला आहे. म्हणजे सगळे आतापर्यंत क्वेश्चन घेऊन झालेत. मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं का आपण पाहणार आहोत. आतापर्यंत हे क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला काय विचार चालू होतं, ठीक आहे. आता पहा या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे, पहा काय प्रश्न आहे. प्रश्न थोडक्यात आपण मोठा करूया. बघा आत्ता सोडवलेला
क्वेश्चन आहे. जस्ट आत्ता आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. आत्ताच ए 3.49 प्रश्न पहा. 3.49 वजा 0.51चा वर्ग, 3.49चा वर्ग, 0.51चा वर्ग, 3.49, 0.51 म्हणजे वरती जी संख्या दिलेली आहे ए वर्ग वजा खाली संख्या दिसते बी वर्ग, शेजारी बी वर्ग, आणि खाली जर पाहिलं तर तुम्ही ए वजा बी त्या संख्या आहेत. म्हणजे आत्ताच आपण शेवटचा सोडवलेला प्रश्न पुन्हा रिपीट झालाय पहा 2024च्या पेपरमध्ये. काय? ए अधिक बी, ए वजा बी, खाली ए वजा बी, बरोबर. कट झाले म्हणजे ह्या दोघांची काय करायची? फक्त बेरीज. म्हणजे किती? कशाची बेरीज करायची तुम्हाला बेरीज करायची आहे 3.49 आणि याच्यामध्ये मिळवायचे 0.51 आणि मला वाटतं बेरीज करायची सुद्धा गरज नाही, तुम्हाला ऑप्शन 4 मिळतोय. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक काय? 1 आहे. म्हणजे जर या पद्धतीने तुम्ही लक्षात येते ना, पेन इथं 3.49 51 पॉईंट आणि यांची बेरीज किती आली? 4. ही बेरीज कशी केली तर 3 आणि 49 आणि 51 म्हणजे 1, 3 आणि किती झाली? डायरेक्ट 4. पर्याय क्रमांक 1 हा तुमचा ऑप्शन बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण जे काही सोडवत आहोत त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात, प्रश्न रिपीट होतात, पॅटर्न तोच राहतो. जर या पद्धतीने तुम्ही झालेले सगळे क्वेश्चन जर व्यवस्थित केले तर मला वाटतं गणित बुद्धिमत्तेला जवळजवळ 15 ते 20 या वर्षी विचारले गेले. ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये गणित बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न आहेत. म्हणजे 20 पैकी 20 तुम्ही मार्क पाडू शकता. असा तुमचा कोणताही विषय नाही का त्याच्यात तुम्ही आउट ऑफ मार्क पाडू शकता, तो फक्त हाच एकमेव विषय आहे. ठीक आहे, तर झालेल्या प्रश्नांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. पुन्हा एकदा पहा आणि जर तुम्हाला अजून वेगळं काही पद्धतीने हवं असेल आणि किंवा लेक्चरमध्ये काही चेंजेस हवा असेल तर सांगा, त्या पद्धतीने आपण बदल करू. ओके, ठीक आहे, बाय बाय, ऑल द बेस्ट.